नमस्कार. आज आपण महागाव पोलीस स्टेशन मध्ये आहोत. हंगामी येणाऱ्या काळामध्ये तालुक्यामध्ये जे सण उत्सव होणार आहेत या विषयावर महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखेडे सर आपल्या सोबत आहेत. येणाऱ्या काळामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने महागाव पोलीस स्टेशनच्या वतीने कोणती काळजी घेण्यात आलेली आहे, कोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहे या विषयावर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, येणाऱ्या गणेश उत्सव असो, अनेक उत्सव असो, या उत्सवाच्या निमित्ताने जे सुरक्षेच्या दृष्टी आहेत या विषयाने काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत? गणेश उत्सव सण हा महाराष्ट्रासाठी सर्वात मोठा उत्सव मानला जातो आणि पोलिसांसाठी अत्यंत चॅलेंजिंग असा सण आहे. आणि महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा उत्सव अतिशय स्मूथली आणि शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही 3 टप्प्यात याचं नियोजन करत असतो. पहिला टप्पा जो आता पूर्वतयारीचा आहे, दुसरा टप्पा हा स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंतचा असतो आणि तिसरा टप्पा हा विसर्जनाचा, जो मिरवणूक आणि मिरवणुकीनंतर शांततेत विसर्जन झाला तर हा 3 टप्प्यात आम्ही नियोजन करत असतो. सध्या आम्ही पूर्वतयारीच्या फेजमध्ये आहोत आणि पूर्वतयारीला मध्ये महागाव तालुक्यातील 79 म्हणजे 69 खेड्यामध्ये 79 खेड्यामध्ये गणेश उत्सव साजरा होणार आहे. गणेशाची स्थापना होणार आहे. याच्यामध्ये खाजगी गणपती आणि सार्वजनिक गणपती असे 2 प्रकार आणि मंडळांच्या भेटी, मंडळांसोबत मीटिंग्स चालू आहे. हा सण अत्यंत चांगल्या पद्धतीने शांततेने व्हावा यासाठी आम्ही काही प्रतिबंधक उपाययोजना करणार आहोत, ज्यामध्ये 168 आहे, ज्यामध्ये 126ची प्रतिबंधक कार्यवाही आहे, ज्यामध्ये 129ची प्रतिबंधक कार्यवाही आहे. अवैध दारू विकणारे यांच्यावर 93B प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करून त्यांचे बॉन्ड्स घेणार आहोत आणि ब्रीच ऑफ बॉन्ड सुद्धा करणार आहे रिपीट जर ऑफेंड केला तर. आणि 55 नुसार तडीपार, 56 नुसार तडीपार आणि 57 नुसार तडीपार. त्यानंतर MPDA मध्ये बसणारे आरोपी असतील, गुन्हेगार वृत्तीचे लोक असतील, त्यांना पण आम्ही आयडेंटिफाय करणं सुरू आहे. सोबतच गणपतीच्या पिरियडमध्ये 2-3 दिवस आखरीचे ते तडीपार, तात्पुरते तडीपार, ते पण आम्ही आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया, डॉक्युमेंटेशन आम्ही सुरुवात केलेली आहे. गणपती विसर्जनाचे जे पॉइंट असतात त्या ठिकाणी विसर्जन न होता दुसऱ्या ठिकाणी होते. मागच्या वर्षी एक वरुडी इथे घटना सुद्धा घडलेली आहे. एका व्यक्तीचा पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. याविषयी तुम्ही गणेश मंडळाला काय मार्गदर्शन करणार? अगदी बरोबर. गणेश मंडळांसोबत मीटिंगमध्ये त्यांनी रीतसर ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन प्रक्रिया राबवावी आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना, अटी, शर्ती, निर्देश याचे तंतोतंत पालन करावे. ह्या अटी व शर्ती हे त्यांनी उत्सव साजरा हा अत्यंत चांगल्या पद्धतीने, साध्या पद्धतीने व्हावा, कोणासही उपद्रव होऊ नये. नक्कीच उत्सवाचं रूपांतर उपद्रवात न होऊ यासाठी ह्या सूचना आहेत, ज्यामध्ये परवानगी घेण्यापासून तर विसर्जन पॉइंट फिक्स करेपर्यंत, वाहनांच्या पासनं तर वाहनांच्या फिटनेस पर्यंत ह्या इन डिटेल्स सूचना लेखी व तोंडी सुद्धा आम्ही देतो. दुसरा की ज्या ज्या घाटावर विसर्जन होते त्या घाटाची संबंधित विभागाकडून डागडुजी करणे असेल, व्यवस्था करणे असेल, लाइटिंग करणे असेल, हे सुद्धा आम्ही पत्रव्यवहार करतो आणि त्यांच्या सोबत कोऑर्डिनेशन करणार आहोत. PW डिपार्टमेंटला रस्त्यांमध्ये, मिरवणूक मार्गामध्ये खड्डे असतील ते बुजवण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार करतो आणि सोबतच त्यांच्यासोबत मीटिंग्स पण आयोजित करत असतो. सोबतच महावितरण आहे, ज्यांच्या केबल्स खाली लोंबकळलेले आहेत, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सुद्धा आम्ही महावितरणच्या डिपार्टमेंट सोबत आम्ही कोऑर्डिनेशन ठेवत असतो. सोबतच फायर ब्रिगेड आहे, सोबतच मेडिकल टीम आहे, ॲम्ब्युलन्सपासनं इमर्जन्सी कोणताही घटना, अनुचित प्रकार किंवा अपघात झाला तर तात्काळ आपल्याला त्याच्यावर कंट्रोल करता येईल, ओव्हरकम करता येईल. अशा सर्व प्रकारच्या उपाययोजना आम्ही या पूर्वतयारीमध्ये करत आहोत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जे समाज विध्वंसक मेसेज जे पसरवतात यावर तुम्ही काय कारवाई करणार? अगदी बरोबर. 2 दिवसाआधीच मी एक ग्रुप ॲडमिनला नोटीस इश्यू केलेली आहे की सोशल मीडियाचा गैरवापर होऊ नये, चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये
म्हणून ओनली ॲडमिन हे सेटिंग करण्याबाबत सुद्धा मी 168 BNSS नुसार नोटीस इश्यू केलेली आहे संबंधित ग्रुप ॲडमिनला. जर त्या ग्रुपवर काही आक्षेपार्ह पोस्ट होत असेल, त्याला लाईक केली जात असेल, फॉरवर्ड होत असेल, तर ग्रुप ॲडमिन सुद्धा त्याला जबाबदार राहील आणि त्यांच्यावर योग्य त्या कलमा अन्वये कारवाई करण्यात येईल. नक्कीच आपण पाहू शकता की महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिवानंद वानखेडे सर आपल्यासोबत होते. येणाऱ्या गणेश उत्सव आणि उत्सवाच्या संदर्भाने त्यांनी आपल्याशी सविस्तर चर्चा केलेली आहे. महागाव तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपप्रचार किंवा अशा गोष्टी होणार नाहीत याची ते परिपूर्ण काळजी घेणार असल्याचं त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं आहे. आणि गणेश मंडळाने सुद्धा सर्व गोष्टीची काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी गणेश मंडळाला केलेलं आहे. मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, महागाव, यवतमाळ.